मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी-सी-टी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली होती. त्यामध्ये आता आपण कॉलेज बघतोय मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे. आता त्या कॉलेजचा डी-टी कोड आहे 06156. हा डी-टी कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण काय होतं, मराठवाडा मित्रमंडळचे बाकीचे सुद्धा कॉलेज आहे. लोहगावचं एक कॉलेज आहे. हे कार्वेनगरचं कॉलेज आहे, कर्वेनगरचं कॉलेज आहे. सो कॉलेजचे नेम सेम असू शकतात, बट डी कोड हा कॉलेजचा युनिक कोड असतो. सो तुम्हाला जर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगरचं जर तुम्हाला कॉलेज टाकायचं, तर तुम्हाला डी कोड हा 06156 यूज करावा लागेल. ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेला. ठीक आहे. चला तर आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया. सर्वात अगोदर या कॉलेजचं लोकेशन बघूया. पुणे महाराष्ट्रातील कॉलेज आहे आणि त्याचा ॲड्रेस आहे अ, वडार वस्ती रोड बिहाइंड वनदेवी टेम्पल, कर्वेनगर, पुणे, महाराष्ट्र. आता जर कनेक्टिव्हिटी आणि ॲक्सेसिबिलिटी बद्दल आपण बोलायचं झालं, तर आनंदनगर मेट्रो स्टेशन हे खूप जवळ आहे. 2.5 ते 3 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. मेट्रो स्टेशनवरनं तुम्ही स्वारगेट किंवा शिवाजीनगर या जवळच्या सिटीला फिरू शकता. त्यानंतर पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 9 ते 10 किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे. त्यानंतर निअरेस्ट बस स्टॉप्स निअरेस्ट बस स्टॉप सुद्धा 5 ते 10 किलोमीटरवर आहे. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सॉरी. ठीक आहे. त्यानंतर कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये आपण बघूया. कॉलेजचं नाव काय आहे? मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 2006 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. मराठवाडा मित्रमंडळ ट्रस्ट मॅनेज करत असते या सगळ्या गोष्टी. ऑटोनॉमस आहे का? तर हो. हे कॉलेज 2024-25 च्या वर्षामध्ये ऑटोनॉमस डिक्लेअर झालेला ग्रँटेड झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या कॉलेजचा इंटेक बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 180 चा इंटेक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 180, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन 120, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एंड डाटा सायन्स 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. तर बरेचसे विद्यार्थी इंटेकवर सुद्धा कमेंटमध्ये आम्ही बघितलंय बरेचसे विद्यार्थी इंटेक चुकीचं आहे वगैरे अशा गोष्टी सांगत असतात. पण हा इंटेक लास्ट इयरचा होता. आता यावर्षी ज्यावेळेस सी सेल इंटेक डिक्लेअर करेल, त्यावेळेस पुन्हा एकदा कॉलेजचा नवीन इंटेक त्या ठिकाणी पी-डी-एफच्या स्वरूपात आपल्याला मिळत असतो. सो हा लास्ट इयरचा इंटेक आहे, ज्याचा रेफरन्स आपण या वर्षीसाठी घेत असतो. ठीक आहे. त्यामुळे निगेटिव्ह कमेंटकडं थोडंसं लक्ष द्यायचं नाही विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचा कट ऑफ ओपनसाठी 95.78 पर्सेंटाइल आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 89.68 पर्सेंटाइल आहे. एस-टी कॅटेगरीसाठी 46.76 पर्सेंटाइल आहे. व्ही-जेसाठी 90.93 पर्सेंटाइल आहे. एन-टी 1 साठी 93.26 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 94.18 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 94.73 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 95.61 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 95.40 पर्सेंटाइल, डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एस-सीसाठी 42.26 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 91.35 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 88.76 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 95.83 पर्सेंटाइल, डिफेन्स आर-ओ-बी-सीसाठी 90.88 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एससाठी 91.83 पर्सेंटाइल. अशा प्रकारे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा लास्ट इयर कट ऑफ लागलेला होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ओपनचा कट ऑफ 94.90 आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 87.68 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीसाठी 38.79 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 89.83 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 91.63 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 93.47 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 93.89 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 94.62 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 94.62 पर्सेंटाइल. त्यानंतर डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनसाठी 89.27 पर्सेंटाइल, एस-सीसाठी 11.69 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 88.95 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 88.38 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 95.13 पर्सेंटाइल, तर डिफेन्स आर-एन-टी 2 साठी 88.55 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एससाठी 90.3 पर्सेंटाइल. अशा प्रकारे लास्ट इयर आय-टीचा कट ऑफ लागला होता. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ओपनसाठी 89.82 पर्सेंटाइल, एस-सीसाठी 76.93 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 66.94 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 84.11 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 87.92 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 88.53 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 87.98 पर्सेंटाइल, डिफेन्स ओपनसाठी 77.53 पर्सेंटाइल,
टी-डब्ल्यू-एससाठी 90.30 पर्सेंटाइल, डिफेन्स आर-ए-सी-बी-सीसाठी 74.00 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एससाठी 64.71 पर्सेंटाइल. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लास्ट इयर कट ऑफ होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 93.58 पर्सेंटाइल ओपनसाठी, एस-सीसाठी 85.11 पर्सेंटाइल, व्ही-जीसाठी 86.54 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 89.19 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 92.808 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 92.73 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 93.21 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 93.41 पर्सेंटाइल, ओपनसाठी 88.18 पर्सेंटाइल, डिफेन्स ओ-बी-सीसाठी 82.83 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सी-बी-सीसाठी 85.88 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 93.68 पर्सेंटाइल, डिफेन्स आर-ए-सी-बी-सीसाठी 85.64 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एससाठी 86.54 पर्सेंटाइल. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर ओपनसाठी लागला होता 88.31 पर्सेंटाइल, एस-सीसाठी 75.19 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 76.89 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 81.97 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 81.77 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 82.13 पर्सेंटाइल, जनरल ओ-बी-सी साठी 86.34 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 86.23 पर्सेंटाइल, डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनसाठी 77.22 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 76.89 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 47.89 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 88 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 45.35 पर्सेंटाइल. चला, तर त्यानंतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा कट ऑफ बघूया. ओपनचा लागला होता 94.62 पर्सेंटाइल, एस-सीचा लागला होता 87.59 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 18.41 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 90.42 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 91 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 93.27 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 93.68 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 94.29 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 94.28 पर्सेंटाइल, डिफेन्स ओपनसाठी 88.95 पर्सेंटाइल, डिफेन्स ओ-बी-सीसाठी 87.77 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सी-बी-सीसाठी 88.13 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 95.05 पर्सेंटाइल, डिफेन्स आर-ओ-बी-सीसाठी 88.72 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 89.17 पर्सेंटाइल. त्यानंतर आपण आता बघूया फी स्ट्रक्चर. एम-एम-सी-व्ही कर्वेनगरचं फी स्ट्रक्चर बघूया. ट्युशन फी ₹1,17,826 आहे. आणि ओपनसाठी टोटल फी असणार आहे 1,45,500. त्यानंतर ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी जे बॉईज असणार आहे त्यांच्यासाठी 50% ट्युशन फीमध्ये कन्सेशन असतं. त्यामुळे त्यांची फीज होणार आहे ₹86,587. एस-सी आणि एस-टीसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी माफ असते. सो त्यांची फी असणार आहे 10,000. व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी आणि टी-एफ-डब्ल्यू-एस यांची ट्युशन फी 0 असते. सो त्यांची फी होणार आहे ₹27,674. जे-एंड-के कोटामधनं विद्यार्थी येणार आहे त्यांच्यासाठी 34,000 फी आहे आणि ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी गर्ल्ससाठी असणार आहे ₹27,674. कारण 2024च्या जे-आरनुसार गर्ल्ससाठी ट्युशन फी 100% माफ झालेली आहे. ठीक आहे. हे झालं एम-एम-सी-व्हीचं फी स्ट्रक्चर. त्यानंतर सर्वात इम्पोर्टंट गोष्ट ज्या गोष्टीकडे बघून विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतात, ती म्हणजे प्लेसमेंट. तर एम-एम-सी-व्हीचं ॲव्हरेज पॅकेज आहे 5 ते 5.5 लाख पर ॲनम. हायेस्ट पॅकेज 19 ते 20 लाख गेलेलं आहे आणि हायेस्ट इंटरनॅशनल पॅकेज जे की यान्मार या कंपनीने दिलेलं आहे, ते गेलेलं आहे 51 लाख पर ॲनम. आणि इन्स्टिट्यूटची प्लेसमेंट टक्केवारी जर आपण बघायची म्हटलं तर 22-23ला 74% स्टुडंट प्लेस झाले होते. 23-24ला 85% तर 24-25 या वर्षीसाठी 81% स्टुडंट या कॉलेजमधून प्लेस झाले होते. आता डिपार्टमेंट वाईज प्लेसमेंटचा डाटा तुम्हाला इथे दिसतो आहे. आणि कोणत्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात तर Infosys, Accenture, Wipro, Capgemini, Tech Mahindra, के-पी-आय-टी, Bosch, Mahindra, Mercedes-Benz त्यानंतर एल-अँड-टी, पर्सिस्टंट, झेन्सर, इमर्सन, भारत फॉर्ज, पॉलीकॅब, कल्याणी, थिसेनग्रुप आणि अशा भरपूर कंपन्या या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण या कॉलेजचे कॅम्पसमध्ये बऱ्याचशा कॉलेजेसच्या कॅम्पसमध्ये सेम फॅसिलिटीज अवेलेबल असतात. त्याचप्रकारे इथं सुद्धा इन्स्टिट्यूट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सेंट्रल लायब्ररी आहे, सेंट्रल कम्प्युटिंग फॅसिलिटी आहे. त्यानंतर हॉस्टेल अकोमोडेशन, मेडिकल फॅसिलिटी आणि कॅफेटेरिया आहे. ठीक आहे. तर हे कॉलेज प्लेसमेंटसाठी चांगलं आहे
आणि या कॉलेजच्या रेंजमध्ये जर तुम्हाला पर्सेंटाइल असेल, तर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या कॉलेजबद्दल त्यालाही माहिती होईल आणि त्याला सुद्धा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.